हाय न्यासा. हॅलो गाईज, काय करतेस? वेलकम टू माय ब्लॉग. बाबा मी जरा मॅथ्सचे हे रीडिंग चालू, मला येतच नाही, मी कधीपासून करते. टेबल करतेस? येत नाही म्हणजे का नाही येते तुला? तू मन लावून रीड नाही करत आहेस? मी मन लावूनच रीड करते तरी पण काहीच नाही. असं कसं? बघ मला दाखव जरा कशी रीड करतेस बघू. 4चं टेबल चालू आहे का तुझं? हा. बाकीचं रीड कम्प्लीट केलंयस का? 3चं झालं, आता उद्या 5चं, मग 5च्या नंतर 6चं, मग 6च्या नंतर 7चं. चालेल, चल बोल आता 4चं बोल बघू. कसं बोलतेस? हे या दोघांचं झालंय. हा 2 आणि 3चं झालंय. 4. हा स्टार्ट. 4 1 जा 4. व्हेरी गुड. 4 2 जा 8. ओके. 4 3 जा 12. 4 4 जा 16. 4 5 जा 20. व्हेरी गुड. 4 6 जा 24. ओके. 4 7 जा 28. ओके. 4 8 जा 28. रॉंग. 4 8 जा 4 7 जा 28 बोललीस ना. 4 8 जा 4 8 जा 30. Wrong. राईट 32. 32. व्हेरी गुड. नेक्स्ट. 4 4 9 जा 9 जा 36. व्हेरी गुड. 4 10 जा 40. मग आता कसं रीड केलंस? आता फक्त तुझ्या सारखं रीड करून करून ना तुझ्या माइंड मध्ये बसणार ते. कुठे असतं माइंड माहिती आहे ना तुला? दाखव कुठे असतं, यांना सगळ्यांना दाखव कुठे असतं माइंड. आणि जे मगज किधर है तेरा? मगज. हाँ मगज. हाँ मगज इधर है ना, हाँ ऊपर. हाँ उधर मगज है. इसको ये देखो इधर मगज मगज बोलते है. हैं. इसको मगज बोलते हैं. मग रीडिंग करशील ना व्यवस्थित आता परत. हाँ. आणि ते टेबल टेक्स्ट लिहिलेत ते हे रीडिंग तो मला आहे. हे पण येतं तुला? व्हेरी गुड. बोलून दाखव मग. चल. SEVEN 7. व्हेरी गुड. EIGHTEEN. कोणता नंबर आहे तो? 18. 18. व्हेरी गुड. नेक्स्ट. नेक्स्ट. EWELVE 12. व्हेरी गुड. PLEVEN. अरे व्हेरी गुड. येते तुला रीडिंग फार फटाफट करतेस. हा मग आणि काय? नेक्स्ट. न्यासाला अभ्यास येतो करता, मग तिला ना रायटिंगचा कंटाळा येतो. हो ना ग? रायटिंग करायचा कंटाळा येतो ना. हो रीडिंगचा कंटाळा नाही येत तुला. मग कसं होणार तुझं पुढे? रायटिंग तर आलीच पाहिजे ना. रीडिंगचा नाही येत, रायटिंग नाही. पण का कंटाळा काय येतो तुला? रीडिंगचा येतो, कंटाळा काय येतो पण? रायटिंगचा नाही येत. आणि याचं हे पूर्ण रायने दिलं ते येतं. अगं पण कंटाळा काय येतो मला सांग ना. लिहायचा कंटाळा कसला? कारण की स्कूल मध्ये ना आम्हाला रायटिंग शिकवतात, त्या इराचं आणि लक्ष नसतं म्हणून. तुला रायटिंगचा कंटाळा काय तो ते सांग. की टीचर आम्हाला शिकवते ते माझं आणि इराचं लक्ष नसतं म्हणून. मला ना टीचर शिकवते तर कंटाळा येतो, मग मी लक्ष नाही देत म्हणून. पण लक्ष तर द्यावं लागेल ना बच्चू तुला. लक्ष दिलंस तरच तू हुशार होशील ना. तुला हुशार व्हायचंय ना. आणि आता मला कुठली स्पेलिंग करायची झाली ना. आता ही वाली, ही तर खूप मोठी आहे बघा. कोणती? ही वाली 21 ची आहे ती. खूप मोठी असते. EWELTYONE 20. तुला ना आता 4चं टेबल झालंय तुझं बरोबर. 4चं पण तुला न बघता आलं पाहिजे आता तिकडे. समजलं? त्याचं 5चं टेबल आहे ना, असं 6चं आहे, 7चं आहे, 8चं आहे, 9चं, 10चं. मग खूप हार्ड आहे. म्हणजे कधी करणार एवढं हार्ड? मला 5चं येतं पण 6चं नाही आणि 7चं नाही बाबा. मग ते यायला पाहिजे, सगळे आली पाहिजे फटाफट. आणि ही स्पेलिंग आता बघा, ही खूपच हार्ड आहे. EWENTY
ONE. ई. मग काय कोणता नंबर होतो? 21. 21. आता ही बघा. हां. जेवढं फास्ट करणार ना रीडिंग तेवढं तुझं फटाफट फिनिश होईल, तसं तुला खेळायला भेटेल. मग त्यामुळे फटाफट करायचं. आता 4चं टेबल एकदम तू बाहेर झालं पाहिजे. काहीतरी सांगू? काय सांगतेस? 3 गोष्टी. हा सांग, खाली बसून सांग. आम्ही स्कूलमध्ये असतो, खुशी वगैरे सगळे. आणि ती पूजा ती अशी आहे. ती पूजा मस्तीखोर आहे खूप. मी तुला सांगू, खूप मस्ती करते. कोण? पूजा आमची. हा, मग ती गुड गर्ल आहे. मग खूप मस्ती करते म्हणजे गुड गर्ल आहे. नाही, खुशीला चिडवते वगैरे. चिडवते की तिला काय कळत आहे चिडवते? अरे फ्रेंड्स आहेत ना तुम्ही? ते चिडवते तर चालेल, पण ती तिच्यावरती पाणी पण फेकते रागात आणि बोलते. आणि मग टीचर ओरडत नाही तुम्हाला? मला नाही ओरडत, खुशीला पण नाही ओरडत, इराला पण, रेदानला पण. आणि ती कोणती आणि हिला. मग आता एक्झाम झाली, तू मागे एक्झामचा पेपर सगळा व्यवस्थित दिलास का तू? एक काय एक ते फोर तुला ऍडिशन नाही लिहिलंस तू? मग का नाही लिहिलंस तू ऍडिशन? तुला शिकवलेलं ना आम्ही, आणि टीचरने पण शिकवलेलं तुला. मग तू का नाही लिहिलंस सांग आम्हाला पहिलं. सो गाईज, ही न्यासा आहे ना, हिला ना मॅथ्सचं मी ॲडिशन शिकवलेलं, तरी पण तिने पेपरमध्ये लिहिलं नाही. सो काय करायचं सांगा तुम्ही कमेंट करून. न्यासाशी बोलणार आहात, न्यासाच्या ब्लॉग बघणार आहात तुम्ही. जर न्यासाने अभ्यास केला तरच तिचे ब्लॉग बघा, नाही तर तिचे ब्लॉग बघू नका गाईज. ओके. मग करणार ना अभ्यास? बोल, मग सांग त्यांना मी अभ्यास करणार गाईज. मी अभ्यास करणार गाईज. आणि तुम्हाला काहीतरी दाखवू का? काय नको दाखवू? माझ्याकडे एक न्यू बॉटल आहे. ते नको दाखवूस. अभ्यासाचं बोल, तू करणार बोल, अभ्यास भरपूर करणार आणि मग छान छान ब्लॉग तुम्हाला दाखवणार. मी अभ्यास भरपूर करणार आणि तुम्हाला छान छान ब्लॉग दाखवणार. आणि काय करणार आहेस? आणि मोठी होऊन कोण बनणार आहेस? तुला मोठी होऊन कोण बनायचंय? डॉक्टर. डॉक्टर बनणार आहेस? मग डॉक्टर का बोललीस? हे असंच उल्लू बनवलं तुला. मी काय बनणार माहिती? मॉडेल. मॉडेल? मॉडेल का असं मॉडेल का आवडलं तुला? मॉडेल म्हणजे तिच्याकडे सगळं मेकअप असतात. ती पार्लरवाली मेकअप करते, तिचे केस एवढे मोठे असतात. अच्छा, ते बनायचं तुला मॉडेल? आणि फॅशन मॉडेल? आणि तिचा इथून असा फाटका फ्रॉक असतो. फाटका फ्रॉक नसतो तो? मग फाटके कपडे घालून तू मॉडेलिंग करणार आहेस? हा, असं. इकडे या साईडला. असं. हा, अशी मॉडेलिंग करणार आहे. हा, कॅटवॉक पण. कॅटवॉक? तुला कोण शिकवलं कॅटवॉक वगैरे काय असतं ते? म्हणजे कसा करणार कॅटवॉक? दाखव मागून. कसं करणार? मागून दाखव कसं करणार. सो गाईज, आता असा कॅटवॉक पण दाखवते बघा. हां, स्टार्ट. अरे वा, मस्त करते ही कॅटवॉक. आणि माझी फ्रेंड हां, ती ना तिच्या आमच्या डेकर मध्ये ना ते गणपती आलेले आणि तिचं आम्ही स्लो मोशन करत होतो. आणि ती अशी गोल फिरली आणि तिचा पाय असा झाला. ती अच्छा, असं झालं का? आणि पण तुला मॉडेलच का बनायचं? म्हणजे कोणी सांगितलं तुला मॉडेल? की तू बघितलंस युट्यूबवर, टीव्हीवर मॉडेलिंग करतात? पण मॉडेलिंग करतात त्यांची हाईट किती उंच असते माहिती आहे ना तुला? अगं, त्या मॉडेलिंग करतात त्यांची हाईट किती उंच असते? आपल्यापेक्षा पण बहुत. मग तेवढी तुझी हाईट वाढायला पाहिजे, उंच. मग जिम्नॅस्टिकला घालूया तुला? आई घालणार. आई माझ्यासाठी घरी थांबणार. पण मॉडेलिंग करणार तू, आणि मेकअप कोण करणार तुझा? मेकअप पार्लर वाली, नाही तर आई करीन. आई करणार? खूप मेकअप आहे. हो का? आई मेकअप करायला थांबणार आहे तुझा, तू मॉडेल बनल्यावर? काय पण? आणि मॉडेल नाही झालीस तर मग आणि काय बनणार आहेस? डॉक्टर. डॉक्टर? आता बोललीस डॉक्टर नाही बनायचंय, अजून काय बनणार आहेस? आठव. फायर एंजल. फायर रेंजर काय आहे?
म्हणजे कुठे पण आग लागली फायर रेंजर, फायर फायटर. की हा फायर फायटर की कोणच्या घरात आग लागली की सगळीकडे पाणी ओतायचं मग झालं मग आग विझणार. हा सही ग. पोलीस मग सगळ्यांना बंद पोलीस नाही. होणार आहेस. अच्छा पोलीस, फायर फायटर आणि गर्ल पोलीस. डॉक्टर आणि मॉडेल. हा 4 अजून फायर एंजल. फायर एंजल. अरे एंजल कुठून आली? रेंजर नाही फायर एंजल. फायर रेंजर ते झालं ना. फायर फायटर फायर रेंजर एकच झालं ते. माझ्याकडे आहे ब्लेझर. मग तुला बिझनेस वुमन व्हायचंय की नाही व्हायचंय? व्हायचंय दाखवून पण बिझनेस वुमन साठी तू काय करणार? बिझनेस काय करणार तुझा? कसला बिझनेस करणार आहेस? व्हायचं असेल तर तुला काय किचन म्हणजे किचनचा बिझनेस त्याचा ब्लॉग बनवणार. मग माझा चांगला अजून मोठा बिझनेस होणार. म्हणजे मला अजून पैसे भेटणार खूप. मग तू बिझनेस वुमनच हो ना. हा मग आपण काहीतरी घर असं घेऊया मोठं. 4 व्हीलर घेऊया. 4 व्हीलर ओके. आणि मोठा बंगला घेऊया. बंगला घेऊया एक ओके. आणि मग तुला भरपूर शिकावं लागेल बच्ची त्यासाठी. शिकशील ना भरपूर? हा नक्की. पण मोठ्या स्कूल मध्ये तर एवढा अभ्यास असतो. मग खूप मोठा अभ्यास असणार तुला आता मोठ्या आणि स्कूल मध्ये. दीदी आता तिच्या स्कूल ती मोठी आहे ना. तिच्या स्कूल मध्ये ती जेवण होईपर्यंत ती अभ्यासच करत राहते. कोण? सुट्टीत पण. कोण? हानी दीदी. हानी दीदी स्कॉलर आहे. तिला पैसे पाहिजे म्हणून ती मग? मॉडेल पण बनणार आहे. मग तिने मला सांगितलेलं काय? की मी मॉडेल बनणार अभ्यास अच्छा करून. तुला सांगितलेलं? हा मग ती हुशार आहे. मग ती मॉडेल बनवू शकते. तुला पण हुशार बनावं लागेल फटाफट. जे लिहिलंयच नाही सगळं टेबल वगैरे सगळं तुझं झालं पाहिजे लगेच. मी स्वतः टेबल रीड केला तरी रीड करायचं स्वतः वाचता आलं पाहिजे लगेच. 4चं टेबल आता लगेच तुझं रीड झालं पाहिजे फटाफट. न बघता तुला आलं पाहिजे. तुम्हाला काहीतरी चीज दाखवू. आता बाबा जेवण झालं असेल का? हा झालं असेल तर जेवायला जाऊया आपण. मग ब्लॉग थांबायचा का? हा इथेच थांबूया का? मग चला बस थांबूया. बोल मग काय म्हणतेस? मंडळी आजचा ब्लॉग इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि परत आम्ही येतो. परत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.